बिझनेस सुरू करायचा आहे, पण एकच प्रश्न आहे की कोणता बिझनेस सुरू करू. चहाची टपरी टाकू, फास्ट फूड सुरू करू, स्टेशनरीचं एखादं दुकान टाकू, की एखादा ऑनलाईन बिझनेस चालू करू. आणि याच विचारात अनेक लोक 6 महिने 1 वर्ष घालवतात. पण मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर बिझनेस आयडिया शोधण्यासाठी तुम्हाला कोणता मोठा कोर्स करण्याची गरज नाही. फक्त तुमच्या आजूबाजूला नीट बघा, कारण जिथे लोकांची गरज आहे तिथे बिझनेसची संधी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 8 अशा लोकेशन सांगणार आहे जिथे तुम्ही लोकेशन नुसार बिझनेस सुरू करू शकता आणि आयडिया निवडू शकता. आणि शेवटचा पॉइंट खूप खास आहे, कारण तो जो बिझनेस आहे तुम्ही घरातून सुरू करू शकता. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिली लोकेशन आहे शाळेजवळची. आता विचार करा, शाळेत रोज शेकडो विद्यार्थी येतात. त्यांना सतत कशाची गरज पडते? पेन, पेन्सिल, नोटबुक, प्रोजेक्ट मटेरियल, कधी प्रिंट आउट, कधी झेरॉक्स. म्हणजे शाळेजवळ तुम्ही स्टेशनरी किंवा झेरॉक्सचे दुकान टाकू शकता. पण फक्त दुकान उघडून बसायचं नाही. तुम्ही स्कूल प्रोजेक्ट साठी प्रिंट आउट देऊ शकता, लॅमिनेशन करू शकता, ऑनलाईन फॉर्म फिलिंग करू शकता. आणि एखाद्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असेल तर छोट्या गरजा पूर्ण करणारा बिझनेस मोठी कमाई देऊ शकतो. लक्षात ठेवा, बिझनेस मध्ये प्रोडक्टच्या आधी कस्टमरची गरज समजा. दुसरी लोकेशन आहे कॉलेज एरिया. कॉलेज म्हटलं की तरुणांची गर्दी म्हटलं की चहा, कॉफी, फास्ट फूड आणि गप्पा. तुम्ही कॉलेज परिसरात छोटासा टी कॉफी काउंटर किंवा फास्ट फूड स्टॉल सुरू करू शकता. मॅगी, सँडविच, मोमोज, वडापाव. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे, कॉलेज स्टुडंटना फक्त फूड नको असतं, त्यांना अफोर्डेबल फूड आणि चांगली वाईब हवी असते. तुमचा एक छोटासा युनिक आयटम किंवा इंस्टाग्रामवर शेअर करता येईल असा काउंटर तुमच्या बिझनेसला वेगळी ओळख देऊ शकतो. म्हणून दुसऱ्याची कॉपी करू नका. लोकेशन सेम असू शकतं, पण तुमची आयडिया वेगळी ठेवा. तिसरं लोकेशन आहे रेसिडेन्शियल सोसायटी. मोठ्या शहरांमध्ये लोकांकडे पैसा खूप आहे पण वेळ कमी आहे, आणि जिथे लोकांचा वेळ वाचवतोय तो तिथे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी तयार होते. उदाहरणार्थ किराणा डिलिव्हरी. लोक व्हॉट्सअप वरती ऑर्डर देतील आणि तुम्ही घरपोच सामान द्या, किंवा छोटासा मिनीमार्ट काढा. सकाळ संध्याकाळ मिल्क डिलिव्हरी सर्व्हिस. आज लोक 5-10 रुपये जास्त द्यायला तयार आहेत, पण त्यांना कन्व्हिनियन्स हवी आहे. म्हणून बिझनेस करताना स्वतःला एक प्रश्न विचारा, मी ग्राहकांचा वेळ कसा वाचवू शकतो? या प्रश्नामधून भरपूर बिझनेस आयडिया तयार होऊ शकतात. चौथी लोकेशन आहे ऑफिसचा एरिया. मी स्वतः जॉब करतो, त्यामुळे हा प्रॉब्लेम मला चांगलाच माहित आहे. सकाळी ऑफिसला जायची घाई आणि प्रश्न असतो, आज ब्रेकफास्ट काय करायचा, दुपारी जेवण कुठून मागवायचं. म्हणून ऑफिस एरियामध्ये टिफिन सर्व्हिसेस किंवा ब्रेकफास्ट पॉइंट खूप चांगला बिझनेस होऊ शकतो. पोहा, उपमा, इडली, सँडविच किंवा मंथली टिफिन सबस्क्रिप्शन. समजा तुम्हाला 50 रेग्युलर कस्टमर मिळाले, ते रोज तुमच्याकडून ब्रेकफास्ट किंवा टिफिन घेत असतील, तर तुम्हाला नवीन कस्टमर शोधण्याची गरज नाही. कारण बिझनेसची खरी ताकद न्यू कस्टमर मध्ये नाही, रेग्युलर कस्टमर मध्ये आहे. त्यानंतर 5वं लोकेशन आहे हायवे किंवा मेन रोड. जिथे लोक ट्रॅव्हल करत असतात आणि प्रवासात सर्वात जास्त गरज कशाची पडते? चहा, नाश्ता, पाणी किंवा थोडासा आराम. म्हणून हायवेवर ढाबा, टी पॉइंट किंवा टायर पंक्चर शॉप हे प्रॅक्टिकल बिझनेस आहेत. पण हायवेवर बिझनेस करताना एक महत्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे विजिबिलिटी. तुमचं दुकान लोकांना लांबून दिसलं पाहिजे. मोठा बोर्ड, पार्किंगची सोय आणि स्वच्छता. कारण हायवेवर कस्टमर तुमच्याकडे प्लॅन करून येत नाही, तो दुकान पाहतो आणि काही सेकंदात निर्णय घेतो. म्हणून जिथे कस्टमरचा डिसिजन फास्ट आहे तिथे तुमची विजिबिलिटी स्ट्रॉंग असली पाहिजे. आता 6वा पॉइंट गावाकडच्या माझ्या खास मित्रांसाठी आहे. अनेकांना वाटतं बिझनेस करायचं म्हणजे पुण्या मुंबईला जावं लागेल, पण तसं अजिबात नाही. गावात सुद्धा खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहेत. उदाहरणार्थ मिल्क बिझनेस, व्हेजिटेबल सेलिंग किंवा सीड्स आणि ऍग्रिकल्चर रिलेटेड प्रोडक्टचं दुकान. गावात एक फायदा असतो, लोकांशी तुमचा डायरेक्ट कनेक्शन असतो, त्यामुळे ट्रस्ट तयार करणं तुलनेने खूप सोपं असतं. फक्त शहरात काय चाललंय ते गावात अजिबात कॉपी करू नका, कारण मुंबईचा प्रॉब्लेम वेगळा आहे आणि गावातील प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. ज्याने लोकल प्रॉब्लेम ओळखायला शिकलं त्याने बिझनेस ऑपॉर्च्युनिटी ओळखली. 7वी लोकेशन आहे सिटी एरिया. शहरात प्रत्येकाकडे मोबाईल आहे, प्रत्येकाकडे कार किंवा बाईक असू शकते, पण प्रत्येकाला रिपेअर करता येत नाही. म्हणून मोबाईल रिपेअरिंग किंवा कार वॉश करणे हा चांगला बिझनेस होऊ शकतो. आणि या बिझनेसची खास गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला मोठी डिग्री लागत नाही. तुम्हाला फक्त स्किल लागतं. 3 महिने 6 महिने एखादी स्किल व्यवस्थित शिका, काम चांगलं करा, कस्टमरचा ट्रस्ट मिळवा. आजच्या काळात फक्त डिग्रीवर पैसा मिळत नाही, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या स्किलवर पैसा मिळतो. जितकी मोठी प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह कराल तितकी मोठी अर्निंग करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. आणि आता 8वा आणि सर्वात महत्वाचा पॉइंट,
घरातून बिझनेस. अनेक लोक म्हणतात माझ्याकडे दुकानासाठी पैसे नाहीत, रेंट द्यायला पैसे नाहीत, मग मी बिझनेस कसा सुरू करू शकतो? मित्रांनो, आज बिझनेस सुरू करण्यासाठी प्रत्येक वेळी दुकानाची गरज नाही. तुम्ही होम बेकिंग सुरू करू शकता, पापड, लोणचे, मसाले, घरगुती प्रोडक्ट्स तयार करू शकता किंवा एखादी ऑनलाईन सर्व्हिस सुरू करू शकता. व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, ऑनलाईन फॉर्म्स, सर्व्हिसेस, अनेक पर्याय आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्या दिवसापासून मोठा बिझनेस उभा करण्याचा अजिबात विचार करू नका. पहिलं कस्टमर मिळवा, मग दुसरा, मग 10, मग 100. कारण अमेझॉन सुद्धा पहिल्या दिवशी अमेझॉन नव्हतं. प्रत्येक मोठ्या बिझनेसची सुरुवात एका छोट्या डिसिजननी झालेली आहे. तर मित्रांनो, बिझनेस आयडिया शोधत बसू नका. एक दिवस तुमच्या एरियामध्ये फिरा, शाळेजवळ जा, कॉलेज एरिया बघा, सोसायटीमध्ये लोकांच्या प्रॉब्लेम्स बघा, ऑफिस एरियामध्ये लोकांना काय लागतं ते ओळखण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारा, लोकांना कोणती अडचण आहे जी मी सोडवू शकतो? कारण बिझनेस म्हणजे फक्त दुकान नाही, बिझनेस म्हणजे फक्त पैसे नाहीत, बिझनेस म्हणजे लोकांची प्रॉब्लेम सॉल्व्ह करून व्हॅल्यू तयार करणं. लोकेशन बघा, लोकांची गरज समजा, छोटी सुरुवात करा आणि सातत्य ठेवा. कदाचित तुमचा पहिला बिझनेस परफेक्ट नसेल, पण सुरुवातच केली नाही तर तो सक्सेसफुल होण्याची संधीही मिळणार नाही. आता मला कमेंट मध्ये सांगा, तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता, गाव, शहर, कॉलेज एरिया की सोसायटी? तुमची लोकेशन कमेंट करा. मी तुमच्या लोकेशन नुसार बिझनेस आयडिया सजेस्ट करण्याचा प्रयत्न करेन. आणि तसेच प्रॅक्टिकल आणि मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी अक्षय इन्स्पायर या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.